फेब्रुवारी 2026 हा महिना कुंभ राशीसाठी शौर्य आणि धैर्य वाढवणारा ठरणार आहे. आदर आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहे, पण त्याचबरोबर दीर्घकाळापासून तुमची जी कामं रखडलेली आहेत ती आता हळूहळू मार्गी लागताना दिसतील. कुठेतरी अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात. कर्ज फेडता येईल. इतकंच नाही बरं का, तर ज्यांचं लग्न झालेलं आहे ना, त्या व्यक्ती एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवतील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना आणखीन काय काय घेऊन आलाय, चला जाणून घेऊया. तसं तर कोणाच्याही अध्यात्मध्यात नसणारी कुंभरास, अशी ही कुंभरास गेल्या 2.5-3 वर्षांपासून थोडासा मानसिक, शारीरिक, आर्थिक पातळीवर त्रास सहन करते आहे. आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, 7.7 चालू आहे, त्यामुळे काही अडथळे आयुष्यात येणारच. पण फेब्रुवारी महिन्यात जे ग्रहमान आहे ते तुम्हाला दिलासादायक ठरू शकतं. फेब्रुवारी महिना करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी निर्णायक ठरू शकतो. नोकरीत जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर नव्या संधीसुद्धा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. बदलाची शक्यता आहे. व्यवसायात सुद्धा प्रगती असेल, संथ असेल, पण प्रगती असेल. दीर्घकाळासाठी फायदेशीर असे निर्णय फेब्रुवारी महिन्यात व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्याकडनं घेतले जातील. पार्टनरशिपमध्ये तुमचा व्यवसाय असेल तर मात्र तुम्हाला गैरसमज होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कुठलाही निर्णय घाईघाईत घेऊ नका. नियोजन पद्धतीने काम केल्यास फेब्रुवारी महिना तुम्हाला कामात यश देईल. आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. उत्पन्न स्थिर राहील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे हळूहळू मिळू शकतात. गुंतवणूक करताना मात्र सावधगिरी बाळगा. कर्ज आणि उधारी टाळलेलीच बरी. धनयोग मध्यम स्वरूपाचा आहे. बचतीवर लक्ष देण्याची गरज आहे. कुंभ राशीचे जे लोक प्रेमात आहेत त्यांना प्रेमसंबंधांमध्ये भावनिक चढ उतार अनुभवायला मिळेल. मंडळी, प्रेमामध्ये अहंकार उपयोगाचा नसतो. अहंकाराचा त्याग हा प्रेमात आधी करावा लागतो, तरच प्रेमसंबंध टिकतात. प्रेमसंबंधांमध्ये संशय, अहंकार, संवादाचा अभाव या गोष्टी आल्या तर समस्या निर्माण होते. म्हणूनच जे प्रेमात आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. विवाहितांनी, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांनी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यायचं आहे. अविवाहितांसाठी लग्नाच्या चर्चा होतील. काही चांगले प्रस्ताव येतील, पण घाई नको. नीट निर्णय घ्या, विचार करून निर्णय घ्या. कुंभ राशीच्या लोकांना मानसिक ताण या काळामध्ये जो जाणवतोय तो कमी होण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, प्राणायाम, योग या सगळ्याची मदत घ्यायला हवी. ज्यांना झोपेची समस्या जाणवते आहे त्यांनी सुद्धा आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची दिनचर्या योग्य पद्धतीने आखण्याची गरज आहे. पाय, सांधे, पाठदुखी या